सामाजिक बांधकाम उपविभागाचं उपविभागीय कार्यालय भेटण्याची वेळ 11 ते 1. पण नेहमी या कार्यालयात आलं की साहेब खुर्चीवर नसतात आणि जवळपास 4 ज्युनियर इंजिनियर, 3 टेक्निकल कर्मचारी म्हणजे हर्षल चौधरी सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली जवळपास 8 ते 9 जण या ठिकाणी काम करतात. संगणकावर एकच व्यक्ती आहे, बाकी शाखा अभियंता गायब असंच आपण म्हणूया. लाखो रुपयाच्या योजनांची कामं एरंडोल तालुक्यात सुरू आहे. जवखेडा खुर्द या गावामध्ये गावाजवळ पुलाचं बांधकाम सुरू आहे. रस्त्याची कामं कुठं कुठं सुरू आहेत त्याचाही आपण मागोवा घेऊ. गालापूरच्या पुढे आपण भातखळ्याकडे जातो, उतरांकडे जातो, तेव्हा तो रस्ताही अतिशय दयनीय झालेला आहे. तो रस्ता चांगला व्हावा आणि बांधकाम विभागातर्फे ज्या ज्या योजना आहेत त्या पूर्णत्वाच गेल्या पाहिजेत. पण सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी जागेवर असतील तर या गोष्टी होतील ना. हर्षल राजेंद्र चौधरी 8 जानेवारी 2025 पासून ते आपल्या एरंडोल येथे सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर आहेत. बघू शकता आपण किती सुंदर असं छान असं कार्यालय आहे. कार्यालय खुर्ची साहेबांची वाट पाहते आहे आणि खरंच भेटण्याची वेळ 11 ते 1 हास्यास्पद आहे. आपण आजपासून सरकारी कार्यालय आणि त्या ठिकाणाहून ज्या योजना राबवल्या जातात, जे अधिकारी काम करतात त्यांचा परिचय पण देणार आहोत. आणि जे अधिकारी लोकांना कधी भेटत नाही अशा अधिकाऱ्यांच्या कारभारावर हल्लाबोल देखील आपल्याला करायचा आहे. पाहत राहा न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस. मी प्रवीण महाजन. रोज आपण अशाच वेगवेगळ्या कार्यालयांच्या गोष्टी आपल्यापर्यंत मांडणार आहोत. अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचा पगार असतो, पण ती खुर्ची मात्र अशीच रिकामी राहते. पाहत राहा न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस. आपल्या हक्काच्या बातम्यांसाठी आपलं हक्काचं चॅनल न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस. मी संपादक प्रवीण आधार महाजन, एरंडोल.